सेवालक्ष टाइम्स न्यूज आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळख प्राप्त असलेल्या अहिल्यानगरमध्ये पोलीस प्रशासनाच्या कार्यावर सवाल उठणारे व अहिल्यानगर सारख्या ऐतिहासिक शहराला काळिंबा फसणारे काम होत असून यावर पोलीस कोणत्याही ॲक्शन मूडमध्ये दिसत नाही। तोफखाना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माननीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर एक सालू स्पा आणि वेलनेस स्पा सेंटर एनोमेलस कोचिंग क्लासेसला लागून तिसरा फ्लोर कृष्णा कॉम्प्लेक्स पाइपलाइन रोड नियर श्रीराम चौक सावेदी अहिल्यानगर महाराष्ट्र 4-140032 ऑरा स्पा शॉप नंबर 112/113 प्लॉट नंबर 44 तिसरा मजला ऑरम बिझनेस हब जवळ ग्राउंड कॅन्सर हॉस्पिटल नगर मनमाड रोड झोपडी कॅन्टीन सावेडी अहिल्यानगर या ठिकाणी बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालल्याची धक्कादायक माहिती गेल्या 2 मिळाली। त्या अनुषंगाने सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना वारंवार लेखी पत्र देऊन तसेच कॉलवरून सांगून अनेक पुरावे दिले असताही तोफखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ कोणतीही कारवाई करायला धजत नाही। ह्या विभागाचे डीवायएसपी दिलीप टिपरसे यांनीही या विषयाची गंभीरता समजून घेतली नाही। अहिल्यानगरच्या इतिहासाला काळिंबा फासण्याचा काम करणाऱ्या वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई होत नाही हेच नवल। पोलीस फक्त कागदी घोडे नाचण्याचे काम करत असल्याची संतापजनक नागरिकांची वक्तव्य आहे। अहिल्यानगर रहिवासी सांगतात की श्रीराम चौकामध्ये मुले मुली शिक्षण घेण्यासाठी क्लासेसला जातात। त्या क्लासेसच्या बिल्डिंगमध्येच असे अवैध स्पाच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय चालला आहे। यामुळे आमच्या मुलामुलीवर दुष्परिणाम होऊन त्यांचा मन शिक्षणात न लागता ते वेगळ्या वळणावर जातील अशी भीती पालकांना नागरिकांना सतवत आहे। माननीय पोलीस अधीक्षक मुमक सुदर्शन साहेब यांची नुकतीच नियुक्ती अहिल्यानगर पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे। अहिल्यानगर येथील त्रस्त ग्रामस्थांना पालकांना पोलीस अधीक्षक साहेब सुदर्शन न्याय देतील का?